नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। समाजाच्या सुरक्षेची शपथ घेतलेला गणवेश जेव्हा एका निष्पाप अल्पवयीन मुलीसाठी भीतीचे कारण ठरतो, तेव्हा ही केवळ गुन्ह्याची घटना राहत नाही, तर कायदा आणि समाजाच्या विश्वासालाही तडा देणारी बाब ठरते। समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांकडूनच एक संतापजनक कृत्य समोर आले आहे। पालघर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शेजारी राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी साटपाटी पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पालघर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पीडित मुलगी ही आरोपी पोलीस कर्मचारी काशीद हिच्या शेजारीत राहत होती। ती उसनवारीने पैसे मागण्यासाठी काशीद याच्याकडे गेली होती। यावेळी आरोपीने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। या प्रकारानंतर मुलीने आपल्या कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आणि पोस्को सारख्या गंभीर कायदा असल्याने पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी कोणती दिरंगाई न करता तत्काळ कारवाईचे आदेश दिले। या आदेशानुसार साटपाटी पोलिसांनी आरोपी काशीद याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या। अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते, जिथे त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने आता आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पोलीस दलातील कर्मचारीच अशा गंभीर गुन्ह्यात अडकल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे। या घटनेबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साटपाटी पोलीस पुढील तपास करत आहे। मुलांच्या सुरक्षतेशी कोणतीही तडजोड मान्य नाही। आरोपी कोणत्याही पदावर असला तरी कायदा सर्वांसाठी समान आहे। रक्षक जेव्हा भक्षक बनतो, तेव्हा सामान्य जनतेने सुरक्षेसाठी कुणाकडे पाहायचे, असा संतप्त सवाल या घटनेनंतर पालघर परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास साटपाटी पोलीस करत आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।